महाकुंभ मेळ्यामध्ये जाणं खरंच इतकं गरजेचं आहे का? काही लोकांना वाटलं असेल की अरे मला महाकुंभ मेळ्यामध्ये जाता येत नाही, इतक्या वर्षांनी येणारा हा योग, पण मला तिथे जाता येत नाही, माझी परिस्थिती नाही किंवा काहीही कारण असतील, पण तुम्हाला तिथे जाता आलं नाही. त्यासाठी वाईट वाटून घेऊ नका. हे व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या मनात असे काहीच प्रश्न येणार नाहीत. खरंच तुम्हाला असं वाटतं का महाकुंभ मेळ्यात जाऊन गंगा स्नान केल्याने पापे धुतली जातात? नेमकं आपले शास्त्र काय सांगते हे जाणून घेऊया. महाकुंभ मेळ्यात जाऊन गंगा स्नान केल्याने पापे धुतली जात नाहीत. शास्त्र काय सांगतं? महाकुंभ मेळा 2025 यामध्ये 25 कोटीहून अधिक भाविकांनी महाकुंभ मेळ्यात सहभागी होत गंगा स्नान केले. परंतु खरंच केवळ एका गंगा स्नानाने सर्व पापे धुतली जातात का? तब्बल 144 वर्षांनी जुळून आलेला महाकुंभ मेळ्याचे पावन पर्व सुरू झालं आहे. मकर संक्रांती ते महाशिवरात्री महाकुंभ मेळा असणार आहे. पुन्हा आता 144 वर्षांनी असा योग जुळून येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक पर्यटकांची महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी एकच गर्दी केली आहे. असा योग पुन्हा आयुष्यात येणार नसल्याने याचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी भाविक आग्रही आहेत. आतापर्यंत 50 कोटीहून अधिक भाविकांनी महाकुंभ मेळ्यात सहभागी होत त्रिवेणी संगमावर गंगा स्नान केले. त्रिवेणी संगमावर किंवा गंगा स्नान केल्याने पापे धुतली जातात अशी सर्व सामान्य मान्यता आहे. देशातील सर्वात मोठी आणि सर्वात पवित्र नदी म्हणून गंगा नदीची ओळख आहे. गंगा नदीपासून अनेक नद्या प्रवाह निर्माण झाले असून बंगालच्या उपसागराला मिळेपर्यंत गंगा नदीला अनेक नद्या येऊन मिळतात. गंगा नदी इतके धार्मिक महत्त्व जगातील दुसऱ्या कोणत्याही नदीला नसेल. जन्मात एकदा तरी गंगा स्नान घडावे अशी कोट्यावधी भारतीयांची इच्छा असते. गंगेला विष्णुपदी, त्रिपथका, भागीरथी, जान्हवी अशी अनेक नावे आहेत. पुराणे, आरण्यके यांसारखे अनेक धार्मिक ग्रंथात गंगेचे स्तवन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. गंगा स्नान आणि गंगा पूजन यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातच महाकुंभ मेळ्याला गंगा स्नान करणे म्हणजे परमभाग्य आणि पुण्यदायी मानले जाते. केवळ महाकुंभ मेळ्यात सहभागी होऊन त्रिवेणी संगमावर गंगा स्नान केल्याने आपली सर्व पापे धुतली जातील असा समज कोणी करून घेतला असेल तर महाकुंभ मेळ्यात जाऊन त्रिवेणी संगमावर गंगा स्नान केल्याने पापे धुतली जात नाहीत. गंगा स्नान केल्याने चुकून आणि अजाणतेपणाने झालेली पापे धुतली जात नाहीत. विचारपूर्वक आणि योजना करून केलेल्या एखाद्या कृतीचे आपण पापाचे भागीदार होणार आणि असू तर अशी पापे धुतली जात नाहीत. जाणून बुजून कोणाला तरी दुःख दिले जाते तरी गंगा ही आई समान असली तरी ती तुमच्या कृत्यांना किंवा पापकर्मांना माफ करणार नाही व तुमची पापे धुवून टाकणार नाही. त्या कृत्याबद्दल नक्की शिक्षा होईल किंवा त्याचे परिणाम भोगावे लागतील. महाकुंभ मेळ्यात कोणी सहभागी होत आहे, त्रिवेणी संगमावर जाऊन कोणी स्नान करत आहे, त्याने आपल्या जीवनात काय केले आहे हा प्रश्न किंवा हा मुद्दा निराळाच आहे. कारण प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ प्राप्त होत असते. त्यांचे चांगले, वाईट, सकारात्मक, प्रतिकूल परिणाम वाट्याला येत राहतात. प्रारब्ध टाळून कोणालाही पुढे जाता आलेले नाही. हातून घडून गेलेल्या कर्माची फळे जरी भोगावीच लागणार असली तरी पश्चाताप होऊन मन स्वच्छ झालेले असल्यामुळे त्याला ही फळे बरीचशी सुसह्य वाटू शकतात. आपल्या हातून झालेल्या चुकीची जाणीव असणे किंवा त्याबद्दल पश्चातापाची भावना मनात असणे हे महत्त्वाचे मानले गेले आहे. मनात कोणतेही किल्मिश उरलेले नसल्यामुळे त्याची वागणूक अधिक स्नेहपूर्वक होऊन त्याने ज्यांना त्रास दिला आहे ते लोकही प्रभावित होतात. पुढे अधिक चांगल्या कृती करण्यासाठी ती व्यक्ती तयार होती. त्याचे आणि इतरांचे जीवन सुसह्य होते. असे घडणे म्हणजेच पापमुक्ती होय असे मानले जाते. आपल्या चुकीची जाणीव ठेवून मनापासून क्षमा मिळावी असे वाटत असेल तर पुढील जवळपास सर्वच कर्मे चांगली ठेवा तर अत्यंत दयाळू परमेश्वर प्रसन्न होतो आणि तुम्हाला पुढील कार्यात मदत करतो. समस्या अडचणीतून मार्ग दाखवतो, तुमच्यावर कृपा करतो, प्रयत्नांना भाग्याची जोड देतो, मेहनतीला सकारात्मकता देतो आणि कल्याणच करतो असे म्हटले जाते. गंगा आणि यमुना ही आपल्याकडे अत्यंत प्राचीन तीर्थ आहेत. या तीर्थाचा प्रभाव असा आहे की रोज जरी संधीच्या पळीभर त्याचे पाणी प्यालात तरी तुमच्या मनात ठिकाणी असलेले दोष आपोआप नाहीसे होतात. हे सगळे करत असताना याला मोठ्या भक्तिभावाची जरुरी असते. मात्र गंगाकाठी गंगातीरी राहणारे लोक पाणी म्हणून तर पित असतील तर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही. पण पाणी पिताना मी गंगातीर्थ पितो असा भाव मनात असेल तरच मनाचे दोष नक्की जातील. आपल्याला रोज गंगा स्नान घडणे शक्य नाही, गंगातीर्थ मिळणे शक्य नाही. अशा वेळी भक्तिभावाने केलेले स्मरण गंगेचे पावनत्व साध्य पाण्यातही उतरवते. गंगेपुढे मन शांत होते. गंगा हे परमेश्वराचे चिन्ह आहे. गंगा स्नानाने पापक्षालन होते परंतु त्यासाठी आपला भाव चांगला असावा लागतो. या गंगा स्नानाचे दुसरे महत्त्व असे की आपल्याला पाठीमागे कायम ग्रहपीडा असते, कोणाला शनिपीडा असते, कोणाला मंगळपीडा असते. या सर्व पीडा गंगेच्या पाण्याने कमी होत जातात. गंगा ही आपल्या फक्त शरीराचं स्नान करते, आपल्या विचाराचं किंवा पापाचं स्नान घडत नाही. त्यामुळे केलेल्या पापाचं प्रायचित्त हे आपल्याला करावंच लागतं व ते फळ हे आपल्याला भोगणं कर्मप्राप्त असतं. गंगा ही इतकी शुद्ध आहे की गंगेच्या प्रवाहामध्ये येणारी कोणतीही घाण ती स्वतःजवळ ठेवत नाही, ती त्याच्या तळाशी आणून ठेवते. त्यामुळे गंगा ही निर्मळ आणि पवित्र मानली जाते.
त्यामुळे गंगेसारखेच आपले विचार निर्मळ आणि पवित्र असले, आपली कर्म उत्तम असली तरच गंगेच्या स्नानाला महत्व आहे. हिमालयात गंगेचा उगम होतो, त्या ठिकाणाला गंगोत्री म्हणतात. तेथूनच ती ऋषिकेश व हरिद्वाराला येते. तेव्हा संधी मिळेल तेव्हा तिथे अवश्य जाऊन या. पण मनात असे विचार आणू नका की जर मी तिथे गेलो तरच माझे पाप धुतले जातील. तर हे विचार चुकीचे आहेत. त्यासाठी आपले विचार स्वच्छ करा व आपल्या विचारांना पहिले स्नान घाला, तरच गंगेमध्ये स्नान केल्याचं महत्व आहे. जर आपले विचार चुकीचे आहेत, आपले कर्म चुकीचे आहेत, तर गंगेमध्ये स्नान करण्याला काहीही अर्थ नाही. कारण की केलेल्या पापाची कर्म आपल्याला भोगावीच लागते व आपले विचार शुद्ध आहेत. आपली इच्छा जरी इथून आहे गंगेमध्ये स्नान करणं, आपले कर्म योग्य आहेत, तरीही ते गंगेमध्ये स्नान केल्यासारखंच आहे. आपली केलेली भक्ती ही नेहमी देवापर्यंत पोहोचते. त्यासाठी देवळात जाणं गरजेचं नाही. त्याचप्रमाणे गंगेमध्ये स्नान करणं गरजेचं आहे, पण ते गेलंच पाहिजे. तो 144 वर्षांनी आलेला हा योग, त्यामध्ये जर स्नान केलं आणि तर माझी पाप धुतली जातील, हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. त्यामुळे महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करायला भेटले नाही याचं वाईट तुम्ही अजिबात वाटून घेऊ नका.